नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळे सालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत संस्कार जय. आपले दोन्ही हात सारखे, पण त्यातला एक डावा, दुसरा उजवा. परंपरेने उजवा हात पुढे आला, त्याला संस्कार लाभ घडला. तो बदलत, सुधारत गेला. डावा हात डावलला गेला, तो मागे पडला. उजवा हात लिहू लागला. डाव्या हाताची निरक्षरता कोणाला जाणवली नाही. महात्मा गांधी आलटून पालटून दोन्ही हातांनी लिहित. आपण चित्र काढतो, लेख लिहितो, तंतुवाद्याची तार छेडतो, सही करतो, चित्र काढतो, रांगोळी घालतो, ते केवळ उजव्या हाताने. काही माणसे डाव्या हातांनी याच गोष्टी करतात, ती डावखोरी होतात. मात्र आपला उजवा हात डावलतात. खरे म्हणजे हे डावे उजवे आले कोठून? सवयीतून, सरावातून, रीतीभातीतून की आणखी कशातून? बहुतेक भाषात लेखनाला आरंभ केला जातो तो डावीकडून उजवीकडे. सवयीने ते स्वाभाविक होते. पण उर्दू सारख्या काही भाषात लेखन प्रवास उजवीकडून डावीकडे घडतो. तो अगदी सहज सुलभतेनं घडतो. काही शरीर वैज्ञानिक असे मानतात की मेंदूच्या दोन्ही गोलार्धात असणारी वर्तनाची नियामक केंद्रे कोणत्या बाजूस आहेत यावर हे अवलंबून असते. कदाचित हेही खरे असेल. लेखन व अन्य कला यांच्याशी संबंधित असणारी केंद्रे डाव्या बाजूला व संज्ञा प्रवाह विरुद्ध दिशेला, ही शास्त्रीय संभाव्यता स्वीकारूनही एक प्रश्न उरतो. सवयीने व संस्काराने डाव्या हाताला काही न्याय देता येणार नाही का? झुकते माप उजव्या हाताच्या वाट्याला आले तरी निदान निसटते काही डाव्याच्या हाती यावयास काय हरकत आहे? इंग्लिश किंवा मराठी मुळाक्षरे आपण एका क्रमाने सहज आठवू शकतो. उलट दिशेने तोच प्रयोग केला की अडखळतो. इकडून तिकडे वेगाने जाता येते, पण तिकडून इकडे त्याच वेगाने येता येत नाही. मराठीत अ ते ज्ञ हा अक्षर प्रवास असाच एक मार्गी चालतो. सतत असे घडल्यामुळे ती आपली सवय होते. सवय झाली की सायास वाचतात. सरावाने सारे सोपे होते. आपले शरीर व मन या दोहोंच्या ठायी असणाऱ्या काही शक्ती जागृत होतात व वाढीस लागतात. काही निद्रिस्त व अविकसित राहतात. याला जबाबदार आपले आपण असतो. यात शासनाचा कसलाही भाग नसतो. शिक्षण म्हणजे तरी काय? वर्तनातील संस्कारमूलक परिवर्तन. जॉन लॉक हा अनुभववादी तत्वज्ञ म्हणतो, माणसाचे मन मुळात कोऱ्या कागदासारखे असते. अनुभवाची अक्षरे त्यावर जशी उमटतील तसे रंगरूप ते धारण करते. माणसाची मातृभाषा त्याला सहज बोलता येते. परभाषा सायासाने शिकावी लागते. लहानपणापासून ती कानावर पडते. मुखाने बोलली जाते, हाताने लिहिली जाते. या संस्कारांमुळे ती वृत्तीत भिनवून जाते. संस्कार केले तर होऊ शकतात, पण ते आवर्जून करावे लागतात. समर्थ म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. संस्कारांमुळे येणारी सुकरता, सहजता, तत्परता व अचूकता ही ज्याची त्याची व्यक्तिगत कमाई असते, ती प्रत्येक क्षेत्रात होऊ शकते. धन्यवाद.